नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सुधीर कुलकर्णी लिखित रामगंध. जय श्रीराम. आजचा भाग आपला चाललाय 8वा. सीता त्याग. गर्भवती सीतेला रामाने सोडून दिलं, स्वपत्नीवर अन्याय केला, याचं उत्तर वाल्मिकी रामायणात उत्तरकांडातील सर्ग 42, 45 आणि 48 मध्ये मिळतं. रावणवधानंतर सीतामाताने अग्निदिव्य केलं. स्वतः अग्निदेवाने त्यांच्या पावित्र्याची साक्ष दिली. राम अयोध्येला आले, त्यांना राज्याभिषेक झाला. अनेक वर्ष सुखासमाधानाने आणि सुखोपभोगात गेली. यथाकाल सीता गर्भवती झाली. काही कारणास्तव कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या तीनही माता रोमपाद राजाकडे म्हणजेच मुलीच्या सासरी गेल्या होत्या. एके दिवशी रमणीय संध्याकाळी राम आणि सीता दोघेही राज उद्यानात विहार करत होते. सीतेचा चेहरा गर्भतेजाने उजळला होता. प्रेमार्थ नजरेने तिच्याकडे पाहत रामाने तिचा हात आपल्या हातात घेतला. त्या आश्वासक स्नेह भरल्या स्पर्शाने सीता मोहरली. तिच्याविषयीच्या प्रगाढ आत्मीयतेने रामाने तिला विचारलं, सीते, मी तुझ्यासाठी काय करू? तुला कसले डोहाळे लागले ते मला सांग. सीता प्रसन्नतेने म्हणाली, अहो, मला परत वनात जावंसं वाटतंय. तिथल्या ऋषीमुनी तपस्वींची सेवा करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेसे वाटत आहेत. निदान एक रात्र तरी गंगा किनारी घालवावीशी वाटते. मंदपणे हसत राम तिला म्हणाला. कुठलीही गोष्ट अशक्य नसणाऱ्या रामाने तिला म्हटलंय, वैदेही, तू म्हणते ना तसं करूयात. उद्याच तू तिथे जाशील याबद्दल निशंक राहा. लक्षात घ्या, इथे राम आणि सीता एकमेकांवर प्रेम करणारे पती पत्नी आहेत. अयोध्येचा राजा किंवा राणी नाही आहेत. आणि यानंतर रात्री दोघेही अंतःपुरात आले. रामाचा एक नियम होता. झोपण्याआधी त्याची काही निकटची विश्वासू मंडळी जी मित्राप्रमाणे होती तद्वत गुप्तचरही होती. त्यांनी दिवसभरात फिरून घेतलेला राज्याचा कानोसा रामाच्या कानी घालायचा, चर्चा करायची, गप्पा हास्य विनोद करायचा आणि रामाच्या आज्ञेने परत जायचं. अशी 10 मंडळी होती. त्या रात्रीही सर्वजण जमले होते. हास्य विनोद चाललेले असताना रामाने त्यातील भद्र या गुप्तचराला विचारलं, आपल्या नगराची काय हालचाल आहे? हे भद्र, माझ्याबद्दल तसंच भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण आणि माता कैकेयीबद्दल लोकांचं काय मत आहे? कारण राजा जर धर्मशील नसेल तर शहरवासीच काय, पण रानावनातले जन तथा तपस्वीसुद्धा त्याबद्दल कुजबुजत राहतात. अंती ते राज्याला हितावह नसतं. त्यावर भद्र उत्तरतो, सर्वत्र तुमची वाहवा चालू आहे. रावणाला मारल्याबद्दल सर्वांना तुमचा अभिमानच वाटतो आहे. सेतुबंधासारखं दुष्कर कार्य तुमच्या हातून घडलं आहे. वानरांशी, राक्षसांशी मैत्री करून त्यांना आपलेसं तुम्ही केलं आहे. सर्वत्र तुमची प्रशंसाच होत आहे. रामाच्या लक्षात आलं, हा सीतेबद्दल किंवा इतरांसंबंधी काही सांगतच नाही आहे. तेव्हा राम त्याला म्हणतात, हे बघ, तू भय बाळगू नकोस, मोकळेपणाने सांग. भद्रांनी नजर खाली वळवली आणि म्हणाला, सर्वत्र म्हणजेच नगरात आणि राज्यात लोक अशी कुजबूज करतायत की रावणाने तिला आपल्या काखेत धरून लंकेला नेलं. बऱ्याच काळ ती त्याच्या ताब्यात होती. तेव्हा ती त्या राक्षसाच्या अधीन झाली असणार. अशा परिस्थितीत राम तिच्या सहवासात कसा राहू शकतो? रामाला काहीच वाटत नाही का? तो पुढे म्हणाला, लोक असंही म्हणतायत की प्रत्यक्ष राजात जर असा वागला तर भविष्यात आमच्या बायका अशा वागल्या तर आम्ही काय करायचं? अनपेक्षितपणे हे कानावर आल्यावर राम मात्र दुःखी झाला, अस्वस्थ झाला आणि न राहून त्याने इतरांना विचारलं, हे खरं आहे का? चुळबुळ करत रामाची नजर टाळत त्या सर्वांनी सांगितलं, होय, हे निसंशय खरं आहे. राम काही क्षण सुन्न झाला. त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितलं. रामाच्या मनात पती आणि राजा यात प्रचंड द्वंद्व निर्माण झालं. त्या वादळात राम पती म्हणून उन्मळून पडला. नंतर त्यांनी द्वारपालाला बोलवलं आणि सांगितलं, आत्ताच्या आत्ता लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरताला बोलव. हेच माझे प्राणसखा आहेत. लक्ष्मण सत्वर रथावर आरूढ झाला. भरत तर धावत पळतच निघाला. पाठोपाठ शत्रुघ्नही चालत निघाला. अल्प वेळातच तिघेही बंधू रामासमोर उपस्थित झाले. सर्वांना आश्चर्य वाटत होतं की रामाने इतक्या अवेळी अचानकपणे का बोलवलं. त्यांनी पाहिलं
रामाचा चेहरा ग्रहणग्रस्त चंद्रासारखा किंवा कोमेजलेल्या फुलासारखा झालेला आहे. राम 2 क्षण त्यांच्याकडे पाहत स्तब्ध बसला. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. नंतर दीर्घ श्वास घेत खोल गदगद स्वरात तो म्हणाला, तुम्ही माझे सर्वस्व आहात, किंबहुना माझं जीवन व्यापून उरलेलं आहात. हे राज्य तुमच्या साह्यानेच मी चालवतो आहे. नंतर त्यांनी काय ऐकलं याची स्पष्ट कल्पना त्यांना देतो. लक्ष्मणाला म्हणतोय, अरे, युद्ध संपल्यावर मी तिला स्वीकारलं नव्हतं, कारण लोकोपवादाची मला भीती वाटली होती. माझ्या प्रिय पत्नीवर कुणीही कलंक लावू नये म्हणून तिच्याकडून अग्निदिव्यही करवलं. अरे, तूच तेव्हा लाकडं रचली होतीस ना रे. अग्निदेवानी सर्वांच्या समोर तिच्या पावित्र्याची ग्वाही दिली. साक्षात इंद्राने तिचा हात माझ्या हातात सोपवला. त्यानंतर मी तिला अयोध्येला आणलं. अशा परिस्थितीत इतक्या कालांतरानंतरही लोक सीतेबद्दल नाही ते बोलत आहेत. मलाही राजा म्हणून दोष देत माझी निंदा करत आहेत. यात इक्ष्वाकू कुलाची राजा रामाची अपकीर्ती होत आहे. आणि नंतर सर्वांना उद्देशून तो पुढे म्हणाला, राज्यात सर्वत्र माझ्या संबंधी भयानक अपवाद झालेले आहेत. जनतेत ज्याची अकीर्ती होते तो अधमगतीला जातो. कीर्तिवान मनुष्याला मान मिळतो. कीर्तिवंत होण्यासाठी लोक खूप काही करतात. मी सुद्धा माझी कीर्ती जपण्यासाठी काहीही करायला तयार आहे. वेळप्रसंगी तुमच्यासारख्या नरश्रेष्ठांचा स्वतःच्या प्राणाचा इतकाच काय, प्रत्यक्ष सीतेचाही त्यागच करीन. राम पुढे म्हणतोय, तुम्ही मला वचन द्या. मी जी आज्ञा देईन तिचं पालन एक शब्दही न उच्चारता तुम्ही करा. त्याबद्दल काहीही विचार करू नका. तुम्ही सीतेला दूर घेऊन जा. कालच तिने मला सांगितलं होतं की मला परत वनात ऋषीमुनींची सेवा करावीशी वाटते आहे. एवढं बोलून राम अत्यंत शोकाकुल अवस्थेत डोळ्यातून अश्रुधारा गाळत आपल्या भवनात निघून गेला. मंडळी, यावरूनच लक्षात येईल की पती रामाने कधीच सीता त्याग केला नाही आहे, पण राजा रामाने अपकीर्ती टाळण्यासाठी तिला वनात सोडलं आहे. ही सीतेला जेवढी शिक्षा होती तेवढीच त्याला स्वतःलाही होती. दोघा पतीपत्नींना राजवंशाच्या प्रतिष्ठेसाठी त्याग करावा लागला आहे. तदनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मण अतिशय कष्टाने तिला रामाच्या आज्ञेप्रमाणे सीतामाईला सुमंत सारथी असलेल्या रथातून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ सोडतो आणि रामाची आज्ञा ऐकवतो. प्रथम सीतेला वाटतं, माझे यांनी डोहाळे पूर्ण करण्यासाठीच लक्ष्मण मला वनात घेऊन आलेला आहे. परंतु लक्ष्मणाचा म्लान चेहरा पाहून सीतेला शंका येते. ती लक्ष्मणाला खरं काय आहे ते सांगण्याची आज्ञा करते. तसं विचारते आणि त्याप्रमाणे लक्ष्मण सांगतो, जनपवादाला शरण जातच तू शुद्ध आणि पवित्र आहेस याची रामाला खात्री असूनही रामाने तुला वनात सोडण्याची आज्ञा केलेली आहे. त्यामागचं हे कारण कळल्यावर पत्नी म्हणून ती खूप संतापते. रामाला अपशब्द वापरते. स्वतःचं पूर्वायुष्य आठवून ती म्हणते, लक्ष्मणा, अरे माझा जन्म हे शरीर दुःख भोगण्यासाठीच आहे का रे? मी असं पूर्वी काय पाप केलं होतं की माझ्यासारख्या शुद्ध आचरणाच्या स्त्रीला आता पतीशिवाय आयुष्य काढावं लागत आहे? का मी कुणा पती पत्नीचा वियोग तर केला नव्हता ना रे? मागेही मी वनात राहिले, पण तेव्हा ते माझ्याबरोबर होते. आता त्यांच्याशिवाय वनवासाची कल्पनाही मला सहन होत नाही आहे रे. असं म्हणून सीता गदगदून रडायला लागते आणि ती पुढे म्हणते, पण थोड्याच वेळात ती सावरते. महाराणीच्या भूमिकेत शिरते. तेव्हा तिला या संतापाचा फुलपणा जाणवतो. ती लक्ष्मणाची क्षमा मागते. रामाला यातलं काहीही सांगू नका असं ती सांगते आणि त्याला सांगते, लक्ष्मणा, अरे मला प्राणत्याग करावासा वाटतो, पण मी करणार नाही, कारण त्यामुळे राजवंशाची आणि रामाची कीर्ती धुळीला मिळेल. दुसरंही असं आहे की माझ्या पोटात राजवंश वाढतो आहे. मी त्याला प्राणपणानेच जपेन. राम खरंच धर्मज्ञ आहेत. त्यांना पूर्ण माहीत आहे की मी शुद्ध आणि पवित्रच आहे. त्यांनी लोकापवादासाठी माझा त्याग केलेला आहे आणि पतीला साथ देणं हेच तर पत्नी कर्तव्य आहे. मी त्यांना समजू शकते. ते पती म्हणून माझा कधीही त्याग करणार नाहीत, परंतु राजकर्तव्यही ते विसरणार नाहीत. ती म्हणते, कुणी काही म्हटलं आणि रामाने लगेच तसं केलं असं कधी होणारच नाही. त्यांनी पूर्ण विचारांतीच हा निर्णय घेतलेला असणार. जा आता तू. काही वेडवाकडं बोललं
गेलं असेल माझ्याकडून तर मला क्षमा कर. मी त्यांची धर्माज्ञा जरूर पाळीन. आणि लक्ष्मणा, अजून एक सांगते, तू त्यांना माझा निरोप सांग. मी सूर्यदेवतेला प्रार्थना करते की पुढील जन्मीही पती म्हणून श्रीरामच मला मिळावे, परंतु असा पतिवियोग मात्र माझ्या वाट्याला येऊ नये. आयुष्यात सीतामाईच्या पावलांखेरीज लक्ष्मणाची नजर कधीही वर गेली नाही, आत्ताही नाही. तरीही त्याला सीतेच्या विदीर्ण चेहऱ्याची कल्पना आली. काही वेळ सीता आणि लक्ष्मण ओक्साबोक्शी अश्रू ढाळत उभे राहतात. थोड्या वेळाने लक्ष्मण सीतामाईला प्रदक्षिणा घालतो, नमस्कारासाठी वागतो, पण तिच्या पायावरच कोसळतो. सीता मागे वळूनही न पाहता लडखडत्या पावलांनी जंगलाची वाट चालायला लागते. लक्ष्मण कसाबसा उठतो. प्राणत्याग करण्याचा निश्चय करून सुमंतांचा निरोप घेण्यासाठी रथाकडे पावलं वळवतो आणि जाता जाता, खरं सांगू, मूळ वाल्मिकी रामायणातील हे प्रकरण मी जसंच्या तसं आपल्यासमोर मांडलेलं आहे. कधी नव्हे ते रात्रभर मी अस्वस्थ होतो. धर्मेच अर्थेच कामेच नातीच रामी या विवाहाच्या प्रसंगी घ्यायच्या प्रतिज्ञेचा खरा अर्थ मला माझ्या विवाहानंतर 45 वर्षांनी कळलेला आहे. असो, रामाने सीतेवर अन्याय केला का या प्रश्नाचं उत्तर ज्यांनी त्यांनी शोधायचं आहे. माझ्या मते तरी या दोघांवरही परिस्थितीने लादलेला अन्याय आहे, परंतु राम आणि सीता यांनी आपल्या आचरणाने त्याचं न्यायात रूपांतर करून आपल्यासमोर आदर्शच ठेवलेला आहे. धोब्यांनी आक्षेप घेतला हे कपोलकल्पित आहे. सर्व समाजात, वनात, नुक्कडवर याची दबल्या स्वरात कुजबूज होत होती, हे मात्र कटू सत्य आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय श्रीराम. श्रीराम जय